सुरुवात झालेली आहे. आमदार चषक 2026चा दुसरा सन्माननीय शाखा प्रमुख सचिनजी मध्ये साहेब या ठिकाणी सुंदरसा कामगिरी करत आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार सचिनजी मध्ये साहेब. सर्वांचं मनपूर्वक आभार. खूप छान या ठिकाणी सर्व आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मेहनत घेत आहेत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर जो महिलांचा सामना सुरू आहे. राजमाता शिवशक्ती महिला संघ मुंबई धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. पुरुषांचा दिल से शिवसेना परिवार की ओर से स्वागत है सम्माननीय हमारे गुप्ता जी. जो खिलाड़ियों के पीछे खड़े हैं उनसे रिक्वेस्ट है कि आप लोग बैठ जाइए. लावू नका, थ्री-व्हीलर लावू नका, रिक्षा लावू नका. आणि ज्या 4 चाकी गाड्या असणार आहेत त्या फक्त मान्यवरांच्या असणार आहेत, प्रमुख अतिथींच्या VIP असणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी कोणी गाडी पार्किंग करू नये. आमच्या वाहतूक पोलिसांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार. आपण अतिशय सुंदरसं सहकार्य आपल्या या आमदार चषकाला करत आहात. त्यामुळे मनपूर्वक आभार या ठिकाणी. वा वा सर परत दमदार दमदार संतोष भारी म्हणजे आपण बँकेत पैसे ठेवतो ना त्याचा व्याज मिळतो तशाच पद्धतीने डेंजरस नाही. खरंच प्रत्येक खेळामध्ये जोखीम आहे पण जोखीम पत्करून खेळणारे खेळाडू क्या बात आहे. आणि दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. मला या ठिकाणी प्रायोजक म्हणून लावलेले आहे. या सर्वांचे या ठिकाणी सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुरुष आणि महिला गटांमध्ये रुपये 25,000ची पारितोषिक आहे. दररोज सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जातो पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये आणि पारितोषिक असतं रुपये 5,000. आमदार चषक कोण घेऊन जाणार आहे, बाईक कोण घेऊन जाणार आहे, स्कूटी. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारत पेट्रोल कॉर्पोरेशन गटामध्ये प्रथम विजेत्याला रुपये 2 लाख आणि आकर्षक चषक.
उपविजेत्याला या ठिकाणी रुपये 1.5 लाख आणि आकर्षक चषक उपांत्यपूर्व फेरीमध्ये या ठिकाणी पेट्रोलियम अरे बापरे. जोरदार जोरदार तालियां बजनी चाहिए. क्या बात है. जरा तालियों की आवाज, तालियों की गूंज. हमारे मेन गेट के पास हमारे पास किया गया बैंक ऑफ महाराष्ट्राची गोल्ड लोन स्कीम तर खरंच कमाल आहे. कशी? त्वरित मंजुरी, कमी व्याज, महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उद्योग, नियम व अटी लागू. कशी? त्वरित मंजुरी, कमी व्याज दर आणि शून्य प्रक्रिया शुल्क. अरे वा, मग वाट कसली बघताय? आजच आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उद्योग, नियम व अटी लागू. बँक ऑफ महाराष्ट्राची गोल्ड लोन कसली बघताय? आजच आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, फर्स्ट हाफ पण आता संपला काय? Bank of Maharashtra is truly amazing. Really? How? Instant approval, low interest rate, and zero processing fees. Wow. Then why wait? Visit your nearest Bank of Maharashtra branch today. Bank of Maharashtra, a Government of India enterprise. Terms and conditions apply. मंजूरी, कम ब्याज दर और शून्य प्रक्रिया शुल्क भी. वाह, तो देर किस बात की? आज ही अपनी नजदीकी बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा से संपर्क करें. बैंक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकार का उद्यम. आता ब्रेक घ्यायचा होता अर्धा तास. दुसरी नाही आहे. नगरसेवक विश्वासी शिंदे, नगरसेवक दीपकजी सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. घडामोडी क्रमांक 1 वर महिलांचा दुसरा सेमीफायनलचा प्रतिष्ठान नंदुरबार या संघावरती विजय संपादन करून आमदारच्या संतोषजी राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती महिला संघ मुंबई असा आमदार चषक महिला विभागाचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे. अभिनंदन शिवशक्ती. म्हणजे राणा सर आपल्याला आता संतोषजी पुरुष विभागामध्ये ऑलरेडी ISBL ज्याला कंसामध्ये आपण युवा पलटन्स लिहित असतो त्याने प्रवेश मिळवलेला पुरुष विभागामध्ये आणि मुंबई फोर्ट्रेस भारत नाट्यमध्ये विजेता संघ फायनलसाठी त्यांच्या बरोबर भिडणार आहे. सुधाकर जिहाग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. फर्स्ट रात्री होतो ना पुरा पर्यंत शेवटी लपडे झालेलं माझ्या ना तो आठची डेट होती यांची CGS वाला. धन्यवाद शशीधरा. या ठिकाणी सन्माननीय धर्मनाथ पंत साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सूर्यनगरचे सन्माननीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय वार्ड अध्यक्ष राजेश गुप्ता साहेबांचा सन्मान करावा. राजेश गुप्ता साहब इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. सम्माननीय हमारे कांग्रेस पक्ष के सूर्यनगर के वार्ड अध्यक्ष राजेश गुप्ता साहब. या दोघांना विनंती आपण दोघांनी मिळून या ठिकाणी सन्मान करायचा आहे राजेश गुप्ता साहेबांचा. या ठिकाणी गणेशांना यांचं या ठिकाणी आगमन झाले. गणेशांना मुळे पाटील प्रवक्ते वक्ते याचप्रमाणे
लोकनेते पांडुरंगजी काळे यांचे सुपुत्र विपुलजी काळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय स्वर्गीय श्रीमान जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून साकारत असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दमदार कार्यसम्राट आमदार श्री सुनील भाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजनातून साकारत असलेला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 आणि या अंतिम क्षणाच्या आपण टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आणि महिलांमध्ये संघ गेलेले आहेत आणि ते फेरीवरांचं आणि गांधीतिगणांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या सर्वांचे प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी सर्व कबड्डी रसिकांचं आणि कबड्डीपटूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे दररोजचे आमचे सगळ्यात ज्येष्ठ व्हॉलेंटियर आमचे यशवंत काका हे देखील राणा सर आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया. हाताने मारू जायचं काम अरे जा ना शशीबाई एक अजून कॉटलेस लागेल कारण की अर्धा तासाचा गॅप टाकला. लागले हॅलो पोरांची मॅच चालली त्यांच्या पुढे हे सामने आणि 20 ते 25 मिनिटांचा ब्रेक होता. मध्यंतर झालेले क्रीडांगण क्रमांक 2 वर 17-14 भारत पेट्रोलियम आणि मुंबई मोटर 14 आणि मी मोठा सांगतो की नगरसेवक विश्वासजी शिंदे आणि सन्माननीय उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय अनेकांचं सहकार्य विशेष या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. सर्वांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. चोरशीचे सामने सेमीफायनलचे या ठिकाणी सुरू आहे. या विभागाचे लाडकं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज शिवसेनेचं एकनिष्ठ खऱ्या अर्थाने परिवार राऊत परिवारातील कोहिनूर म्हणजे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत. जाऊन झाला आणि थांबून घेऊन दाखवायची होती पुरुषांचा सेमीफायनल समाप्त होण्यासाठी शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई मोटर्स. महिलांची अंतिम लढत राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध शिवशक्ती मुंबई अशी होणार आहे. असा होणार आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची.
नववीच अंतिम विजेता संघ पुरुष आणि महिला विभागामध्ये कोण ठरतो? सन्माननीय सचिनजी मध्ये साहेब, शाखा प्रमुख सचिनजी मध्ये साहेब, आपणास विनंती आपण मंचावर यायचंय. सचिनजी मध्ये साहेब, सन्माननीय तुकारामजी चौगुले साहेब, आपणास विनंती मंचावर आमंत्रित आहे. त्याचप्रमाणे धर्मनाथजी पंत साहेब, आपणास विनंती आपण मंचावर यायचंय. विनंती आपण मुख्य मंचावर आमंत्रित आहात. सन्माननीय मालक साहेब,